गुरुरे बोधे बाबा ज्या ठिकाणी राहायचे तो मठ कसा आहे माहिती का, 30/70. बरं, चारी बाजूने भिंती, एकही खिडकी नाही, फक्त त्याला एक दरवाजा समोर एवढाच. तिन्ही मजले खचाखच भरलेले. दिवस आषाढ शुद्ध एकादशीचा. एकतर ती आषाढीची धुम्मस वातावरणातली, आणि तिन्ही मजले पॅक, हवा येण्याची एकच जागा दरवाजा, पण लोक ऐकत नाही म्हणून तोही बंद केलेला. आणि या तिन्ही मजल्यामध्ये एकुलता एक फॅन होता, आणि कीर्तन होतं ढोक महाराजांचं. फॅन एकुलता एक होता वर, आणि तोही फॅन विलंबित एक तालात चालत होता. तोही विलंबित एक ताल. त्या फॅनकडे माझी नजर गेली की मला असं वाटायचं की बाजीराव मस्तानीच्या महालातला काढला नि त्याचा एवढा युनिक फॅन असा तो विलंबित एक ताला चालायचा. तिन्ही मजल्यात एकच. मी बोधे बाबाच्या जवळ उभा होतो बरं महाराज. मी बाबाला म्हटलं, बाबा, बोधे बाबा माहिती आहे, बाबाला विचारलं, बाबा माझे गुरुजी, माझे भजन गुरुजी, बाबा गरम होतंय. अहो सगळ्याला गरम, तुम्हाला गरम कसं होत नाही? म्हणजे एखादा टेबल फॅन मागवायचा. आता ऐका ते काय म्हटले. एक प्रमाण आलं तेवढ्यात प्रमाण देऊन गेले, आणि नंतर मला म्हटले, आईच्या गर्भातलं गरम होत होतं, त्या मनाने हे बरं आहे. संपलं. आता फॅनची गरज आहे नाही. हे परिवर्तन परिस्थितीचं नाहीये, हे परिवर्तन विचाराचं आहे. विठाला विठाला.